धन्यवाद ॲनिमल राहत, अखेर सुटलो या शब्दात त्या श्वानाने व्यक्त केली ॲनिमल राहत या संस्थेबद्दल कृतज्ञता. ॲनिमल राहतच्या काही कर्मचाऱ्यांना उगार ऐनापूर रस्त्यावर एक कुत्रा आढळला, ज्याच्या गळ्यात एक तुटलेली स्टेनलेस स्टीलची किटली घट्ट अडकली होती. त्याला खाण्याचे आमिष दाखवून हळुवारपणे पकडल्यानंतर त्यांनी त्याला शांत केले व एका सुरक्षित ठिकाणी नेले, जिथे मदत करण्यासाठी अतिरिक्त टीम सदस्य तयार होते. सावकाश व काळजीपूर्वक हे काम करत या ॲनिमल राहत टीमने किटली काढली आणि पाहिले की धातूच्या तीक्ष्ण कडांमुळे कुत्र्याच्या दोन्ही कानांच्या मागे वेदनादायक जुनाट जखमा झाल्या होत्या. त्यांनी ते स्वच्छ करून त्याच्यावर उपचार केले, औषधं दिली आणि त्याची पुढील काळजी, नसबंदी, लसीकरण आणि बरे होण्यासाठी त्या कुत्र्याला ॲनिमल राहतच्या देखरेखीखाली हस्तांतरित करण्यात आले. हा भटका कुत्रा पूर्णपणे बरा झाल्यानंतर त्या पथकाने त्याला त्याच ठिकाणी परत नेऊन सोडले, जिथे तो मुळात सापडला होता. मुक्त केले जात असताना स्थानिक समुदायातील एका व्यक्तीने सांगितले की त्या कुत्र्याला डोक्यावर किटली घेऊन फिरताना जवळपास 4 वर्षापेक्षा जास्त काळापासून हे नागरिक पाहत होते. तसेच त्याला त्या असह्य वेदनातून मुक्त केल्याबद्दल त्यांनी देखील या पथकाचे आभार मानले. दरवर्षी मानवांनी निष्काळजीपणे फेकून दिलेल्या डब्यांमध्ये किंवा भांड्यांमध्ये डोके अडकल्यामुळे असंख्य प्राण्यांना हाल सोसावे लागतात आणि त्यांचा मृत्यू होता, असे ॲनिमल राहतचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर नरेश चंद्रा हे म्हणाले. ॲनिमल राहत या सर्वांना आवाहन करत आहे की या पृथ्वीच्या आणि आपण ज्यांच्यासोबत राहतो त्या प्राण्यांच्या हितासाठी प्रत्येकाने आपल्या कचऱ्याची विल्हेवाट जबाबदारीने लावावी, तसेच गरजू प्राण्यांना नेहमीच मदतीचा हात द्यावा. सांगली प्रहार टीमसाठी मुख्य संपादिका नीता पाटील.